मी आषाढी वारीला पायी पंढरपूरला चालत चालले होते. माझ्यासोबत माझी लहान मुलगी होती. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. मी आणि माझी मुलगी पावसात भिजू लागलो. आमच्या शेजारचा एक देखणा तरुण चालत होता. त्याने आपल्या बॅगेतून एक कागदी रेनकोट काढला आणि मला देत म्हणाला, "हा रेनकोट तुम्ही घाला." मी आणि माझ्या मुलीने तो रेनकोट घातला, पण तो मात्र आमच्यासाठी स्वतः पावसात भिजत राहिला. कधी तो माझ्याकडे पाहत होता तर कधी मी त्याच्याकडे पाहत होते. आणि पुढे असं काही घडलं ज्यामुळे माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मालती आहे. मी पुण्याजवळील एका छोट्याशा गावात राहते. आमची घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती. माझ्या नवऱ्याचं निधन होऊन 2 वर्ष झाली होते. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात मी आणि माझी 6 वर्षाची मुलगी मयुरी एवढंच छोटंसं जग उरलं होतं. माझ्या आयुष्याचा एकमेव आधार म्हणजेच माझी मयुरी. तिच्यासाठी मी जगत होते. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहण्यासाठी मी प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक दुःख मी मनाच्या एका कोपऱ्यात कायमचं लपवून ठेवलं होतं. आषाढी वारीला सुरुवात झाली होते. आळंदी आणि देहूहून संत ज्ञानोबा महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरलं होतं. रस्त्यावरून चालणारे वारकरी, त्यांच्या मुखातून अखंड घुमणारा ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल चा जयघोष, टाळ मृदुंगाचा नाद आणि अभंगाचा गजरा ऐकून मन अगदी भारावून जात होतं. ते दृश्य पाहून माझी छोटी मुलगी मयुरी आनंदाने म्हणाली, "आई, आपण ही वारीला जाऊया ना. विठ्ठलाचं दर्शनाने होईल आणि खूप मजा येईल." तिचं हे निरागस शब्द ऐकून माझं मन भरून आलं. खरं सांगायचं तर आमच्याकडे पैशाची खूपच अडचण होती. नवरा गेल्यापासून हातात काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. पण मुलींची इच्छा मोडण्याची माझी हिंमत झाली नाही. तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी आणि विठ्ठलाच्या चरणी एक प्रार्थना करण्यासाठी. "देवा, माझ्या मुलीचं आयुष्य सुखी ठेव." मी एका छोट्याशा पिशवीत 2-3 जोड कपडे ठेवले आणि आम्ही दोघे वारीत सहभागी झालो. वारीत हजारो वारकरी चालले होते. लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभाव दिसत होता. कोणाच्या हातात भगवा झेंडा होता, कोणाच्या हातात तुळशीचे रोप होतं, तर कोणाच्या कपाळावर गंधांचा टिळा झळकत होता. संपूर्ण वातावरणात भक्ती आणि आनंद ओसंडून वाहत होतं. मयुरी माझा हात पकडला. "ज्ञानोबा तुकाराम" म्हणत तिच्या त्या गोड आवाजाने माझा सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. कधी तो स्वतः चालायची तर कधी दमली की मी तिच्या कडेवर घ्यायचे. वाटेत अनेक सेवाभावी लोक फराळ, बिस्किट, पाणी, जेवणाची व्यवस्था करत होते. त्यामुळे खाण्यापिण्याची कोणतीही चिंता नव्हती. वारीत अनेक प्रेमळ आणि मदती धावून येणारे लोक भेटले, तर काही लोकांकडून विचित्र नजरा जाणवत होत्या. मी तरुण असल्यामुळे आणि कपाळावर कुंकू नसल्यामुळे काही जण माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचे. त्यामुळे मी शक्यतो महिलांसोबत चालण्याचा प्रयत्न करत आणि अनोळखी लोकांपासून थोडं अंतर ठेवत राहायचे. असे 1-2 दिवस कसे गेले ते कळलंच नाही. आम्ही बऱ्यापैकी पुढे आलो होतो. त्या दिवसाची दुपारची वेळ होती. समोर एक मोठी दिंडी होती. क्षणापर्यंत आजूबाजूला प्रचंड गर्दी झाली. ज्ञानोबा तुकारामाच्या या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलं होतं. इतक्यात गर्दी झाली होती, श्वास घेण्यासाठी सुद्धा जागा उरली नव्हती. मी मयुरीचा हात घट्ट पकडून चालत होते. तिनेही माझं बोट घट्ट धरली होतं. पण अचानक गर्दी जोरात लोट आला. कोणाचा तरी धक्का लागला आणि एका क्षणात आमचे हात सुटले. मी खाली पाहिलं तर माझ्या हातात रिकामा होता. पुढे नजर गेले तर मयुरी गर्दीत माझ्यापासून दूर जाताना क्षणभर दिसली आणि पुढच्या क्षणी तो हजारो लोकांच्या गर्दीत पूर्णपणे अदृश्य झाली. माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि घाबरून मोठ्याने ओरडू लागली, "मयुरी, मयुरी बाळा, कुठे आहेस तू?" माझ्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. माझ्या आयुष्याचा आधार, माझा काळजाचा तुकडा त्या अथांग गर्दीत हरवला होता. मी वेड्यासारखी इकडून तिकडे धावू लागले. आजूबाजूच्या लोकांना विचारू लागले. काही वारकऱ्यांनी मला धीर दिला आणि तेही तिचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने निघाले. पण काही सुवास लागत नव्हता. हजारो चेहरे माझ्या डोळ्यासमोर जात होते,
पण माझी मयुरी कुठेच दिसत नव्हती. प्रत्येक लहान मुलीकडे पाहताना क्षणभर वाटायचं हीच माझी मयुरी असेल, पण जवळ गेल्यावर पुन्हा निराशाच पदरी पडायची. माझा आवाज रडून बसला होता, तरीही मी थांबत नव्हते. गर्दीच्या त्या अथांग समुद्रात मी फक्त एकच हाक मारत होती, मयुरी, बाळा, एकदा तरी आईला आवाज दे. संपूर्ण दिवस तो रडत रडत माझ्या मुलीचा शोध घेत होते. क्षणभरही न थांबता मी प्रत्येक वारकऱ्याला तीच वर्णन सांगत होते. अनेक लोकांनी मला धीर दिला, काही तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण मयुरीचा काहीच पत्ता लागला नव्हता. हळूहळू सूर्य मावळतेकडे झुकू लागला आणि संध्याकाळचा अंधार वाढत गेला. तसंच माझ्या मनातही भीती अधिक गडद होत गेली. रडून रडून माझे डोळे सुजले होते. पायात ताकद उरली नव्हती. तरीही एका आईचं मन हार मानायला तयार नव्हतं. मी जवळपास 2 किलोमीटर पुढे चालत आले होते. थकव्याने पावलं जड झाली होती. इतक्यात रस्त्यावर कडेला काही अंतरावर माझं लक्ष गेलं. आईस्क्रीमच्या गाडीवर गेलं. तेथे एक छोटी मुलगी पाठीमोर उभी होती आणि तिच्या बाजूला एक तरुण उभा होता. तिला आईस्क्रीम घेऊन देत होता. त्या मुलीच्या अंगावरचे कपडे माझ्या मयुरीसारखेच वाटते. माझं मन भान हरपलं आणि वेड्यासारखे तिच्याकडे धावत गेले आणि मोठ्याने ओरडले, मयुरी! माझा आवाज ऐकताच ती मुलगी मागे वळून तिच्या हातातलं आईस्क्रीम होतं ती त्या पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आला. आई, असं म्हणत ती धावत माझ्याकडे आली. मीही तिला घट्ट मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागली. त्या क्षणी मला असं वाटलं जणू माझा हरवलेला श्वास पुन्हा माझ्या शरीरात परत आला होता. मी तिच्या कपाळावर, गालावर पुन्हा पुन्हा मुक्के देत होते आणि माझे अश्रू तिच्या केसांवर अलगद पडत होते. काही वेळा मी स्वतः सावरले. मयुरी माझे अश्रू पुसत होते. डोळे रडू नकोस असे हरवले होते. मला खूप भीती वाटत होते, पण त्या काकांनी मला एकटं सोडलं नाही. त्यांनी माझा विचारपूस केला, मला पाणी दिलं, खायला दिलं आणि दिवसभर मला धीर देत म्हणत होते, घाबरू नको बाळा, आपण तुझ्या आईला नक्की शोधून. तिचं बोलणं ऐकून माझ्या नजर त्या तरुणाकडे वळल्या आणि तो उंच, सडपातळ आणि देखणा होता. साधारण माझ्यापेक्षा 2-3 वर्षांना मोठा असावा. कपाळावरचे गोपीचंदाचा टिळा, गळ्यात तुळशीचा माळा आणि डोळ्यात विलक्षण शांतता आणि प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता. मी हात जोडून त्यांच्यासमोर उभी राहिले आणि भाऊक होऊन म्हणाले, मी तुमच्या आयुष्यात ऋणी राहीन. तुम्ही माझा हा श्वास मला परत दिला. तो हलकासा हास्या आणि शांतपणे म्हणाला, असं काही नाही, माझं नाव संतोष आहे. तुमची मुलगी गर्दीत हरवली दिसली. ती खूप घाबरली होती. आम्हीही दिवसभर तुम्हाला शोधत होतो, पण एवढ्या मोठ्या गर्दीत कुठे शोधायचं तेच समजत नव्हते. त्याच्या त्या साध्या शब्दातही माणुसकीचा मोठा अर्थ दडलेला होता. मी मयुरीचा हात हातात घेऊन संतोषला विचारले, तुमची काही हरकत नसेल तर उरलेली वारी आम्ही माझ्यासोबत करू शकता. तुमच्यासारखी चांगली साथ मिळाली तर आम्हालाही आधार वाटेल. तो लगेच हसून म्हणाला, हरकत कसली, आपण सगळे विठ्ठलाच्या भेटीसाठी चाललो आहोत. त्यांच्या त्या एका वाक्यात माझ्या मनात पुन्हा एकदा विश्वास जागा झाला. त्या दिवसापासून आमच्या प्रवासाला एक वेगळीच दिशा मिळाली. पहाटे काकड आरतीच्या मधुर आवाजात कानावर पडले आणि आम्ही तिघेही उठलो. हजारो वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात आमची पावलं पंढरीच्या दिशेने पडू लागली. संतोष इतक्या रमून गेला होता की कधी त्याच्या खांद्यावर बसून अभंग म्हणायचा, तर कधी त्यांच्या हातात हात धरून आनंदाने उड्या मारायचा. त्याच्या चेहऱ्यावरचा तो निरागस हास्य पाहून माझ्याही चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. संतोष स्वभाव मात्र खूप वेगळा होता. तो फार कमी बोलायचा, पण त्याची प्रत्येक कृती मनाला स्पर्श करून जायची. वाटते एखादा वृद्ध वारकरी दिसला तर त्याचा बॅग स्वतः उचलायचा, तहानलेल्या लोकांना पाणी द्यायचा, गरजू मदतींना हात पुढे करायचा. कोणत्याही गजरांचा न करता तो सतत सेवा करत राहायचा. त्याच्याकडे पाहिलं की मनात एकच विचार यायचा, आजच्या काळात इतकी निस्वार्थ, शांत आणि मनाने श्रीमंत माणूस खरंच असू शकते का? मात्र त्यांच्या चेहऱ्यावर कायम एखादं न बोललेलं दुःख दडलेलं असायचं, मला वारंवार जाणवत होतं. त्या दिवशी दुपारच्या वेळी सतत चालल्यामुळे आम्ही तिघेही खूप थकलो होतो. म्हणून एका मोठ्या झाडाखाली सावलीत थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलो. जवळच एक दिंडीतून महाप्रसादाचे वाटप सुरू होते. आम्हीही भक्तिभावाने महाप्रसाद ग्रहण केला आणि थोडा वेळ शांत बसलो. इतक्यात संतोष हळूवार आवाजात अभंग गुणगुणू लागला. रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी,
याच्या मधुर आवाजात इतकी भक्ती हे भाव होतं की आजूबाजूच्या वातावरणातही अधिक प्रसन्न झाल्यासारखे वाटत होते. आश्चर्य म्हणजेच मयुरीही त्याच्या मागोमाग तेच शब्द तिच्या बोबड्या आवाजात म्हणू लागले. त्या दोघांकडे पाहता माझं मन भरून आलं. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर एवढा निरागस आनंद मी अनेक वर्षांनी पाहत होते. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा चालू लागलो. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आमच्याकडे ना रेनकोट होती ना छत्री. काही क्षणातच आम्ही पूर्ण भिजलो. तेवढ्यात संतोषने त्याच्या छोट्याशा बॅगेतून एक कागदी रेनकोट काढला आणि तो माझ्या हातात देत म्हणाला, तुम्ही आणि मयुरी हा घाला. आणि मी नकार देत प्रयत्न केला, पण त्याने हसत आग्रह केला. मी रेनकोट घालून मयुरीलाही त्यात घातले. तर संतोष स्वतःजवळच्या झाडाखाली उभा राहून पावसात भिजत राहिला. त्या क्षणी माझ्या मनात त्याच्याविषयी आदर आणखी वाढला. स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांची काळजी घेणारा माणूस आजही या जगात आहे, त्यावर माझा पुन्हा विश्वास बसला. काही वेळाने पाऊस थांबला आणि आम्ही त्या पुढे जाऊन एका धर्मशाळेत मुक्कामासाठी थांबलो. त्या दिवसापासून माझ्या मनात काहीतरी वेगळंच घडू लागलं होतं. नकळत माझी नजर सतत संतोषाकडे वळायची. मला जाणवत की प्रेम ही मोठमोठ्या वचनात नसतं, तर अशा छोट्या कृतीतून मन जिंकत असतं. संतोषने कधीच माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहिला नव्हता. त्याला माझ्या आयुष्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि मलाही त्याच्या आयुष्याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. तरीही त्याच्या साधेपणाने आणि माणुसकीने माझ्या मनात एक वेगळाच भावना हळूहळू रुजत होते. वारी पुढे सरकत होते आणि प्रत्येक दिवसासोबत माझं मन त्याच्याकडे थोडं ओढलं जात होतं. मला वाटायचं की आयुष्य म्हणजे फक्त दुःख, संघर्ष आणि एकटेपणा. पण त्या काही दिवसात मला जाणवलं की प्रत्येक नवी सकाळ आशेचा एक नवी किरण घेऊन येत असतो. दुसऱ्या दिवशी मयुरी थोडे अशक्त वाटत होती. तिच्या अंगाला ताप आला होता. तिच्या अवस्था पाहून माझे डोळे पाणावले. संतोषने लगेच परिस्थिती ओळखले आणि तो मयुरीला जवळ वारीसाठी सेवा देणाऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी करून औषधे गोळी दिली. थोड्या वेळात संतोष औषधासोबत परत आणले. काही वेळाने तो कुठेतरी 2 ग्लास गरम दूध घेऊन आला. बहुतेक वारकऱ्यांसाठी सेवा म्हणून त्याचे वाटप सुरू असावा. ते दूध माझ्यासमोर ठेवत तो म्हणाला, हे घ्या तुम्ही मयुरीला द्या आणि आजारी आहेत आणि तुम्ही सुद्धा दिवसभर नीट काही खाल्लेलं नाही. त्याच्या त्या काळजीचे माझे डोळे पुन्हा भरून आले. मी हळूहळू आवाजात विचारलं, तुम्ही प्रत्येक वेळी आमची इतकी काळजी का करतात? तो काही क्षण शांत राहिला आणि हळूहळू हसत म्हणाला, यात काही नाही. वारीमध्ये एकमेकांना मदत करणं हीच खरी सेवा आहे. इतके प्रत्येक वारकरी आपल्यासाठी माऊलीच असतात. मदतीला कारण लागत नाही. त्याचे ते साधेपण आणि मनाला भिडणारे शब्द माझ्या हृदयाला खोलवर स्पर्श करू लागले. माझ्या मनात त्याच्याविषयी आदर आणखी वाढला. थोड्या वेळाने मी त्याला विचारलं, तुमची घरी कोण कोण आहात? त्याचे घरचे तुमच्यावर किती अभिमान करत असतील आणि तुमची पत्नी किती आनंद असेल. इतका समंजस आणि चांगली स्वभावाचा नवरा मिळाल्यामुळे माझं वाक्य पूर्ण होताच संतोषच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात विरलं. डोळे पाणावले आणि नकळत एक अश्रू त्याच्या गालावर ओघळलं. मला माझ्या शब्दाचा पश्चाताप झाला. काही क्षण शांत राहिल्यानंतर तो हळू आवाजात म्हणाला, आता माझ्या आयुष्यात माझं म्हणावं असं कोणी उरले नाही. काही वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं. माझी पत्नी खूप प्रेमळ होती आणि मनाने अतिशय सुंदर होती. आम्ही दोघे एकमेकांवर मनापासून प्रेम करत होतो. पण 5 वर्षापूर्वी तिला एक गंभीर आजार झाला. आम्ही शक्य ते सर्व उपचार केले, देवाकडे मनापासून प्रार्थना केली, अनेक नवस केले, पण नियतीने काही वेगळंच मान्य होतं. शेवटी मी तिला वाचवू शकलो नाही. त्या दिवसापासून मी एकटाच आहे. मी प्रत्येक वर्षी वारीला येतो भगवंताला माझ्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर विचारण्यासाठी, पण अजूनही विठ्ठलाने मला त्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही. त्याला हा आवाज थरथरत होता. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू दाटलेलं मी पाहिलं होतं. त्या क्षणी माझ्याही डोळ्यात अश्रू दाटले. मी पाहू लागलो. त्या क्षणी माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आलं आणि माझ्याकडे पाहत विचारलं, अरे तुमच्या डोळ्यात हे अश्रू? मी खोल श्वास घेत म्हणाले, माझी कहाणी ही फार वेगळी नाही. 2 वर्षापूर्वी माझ्या पतीने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हा मयुरी अजून लहान होती. त्या घटनेनंतर मी पूर्णपणे खचून गेले होते. आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं. पण आज तुमच्याकडे पाहून असं वाटलं की आयुष्य कधीच पूर्णपणे संपत नाही. काहीतरी दुःख असलं तरी आपल्या माणसासाठी पुन्हा उभं राहावं लागतं.
हे बोलताना माझा आवाज भरून आला. संतोष काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच म्हणाला, तुमचं दुःख खूप मोठं आहे. मला कल्पनाच नव्हती की तुमच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ येऊन गेलं आहे. असं म्हणत त्याने माझ्यासमोर पाण्याची बाटली ठेवली. त्या छोट्याशा कृतीने हजारो शब्द दाटले होते. तो पुढे म्हणाला, लोक म्हणतात वेळ सगळ्या जखमा भरून काढतो, पण खरं सांगू का, काही जखमा कधीच भरत नाहीत. फक्त त्या वेदनांसोबत जगण्याचा सवय होतो. त्याचे शब्द माझ्या मनाच्या अगदी खोलवर जाऊन भिडले. त्या क्षणी मला जाणवलं की तो माझं दुःख खऱ्या अर्थाने समजू शकतो, कारण त्यांनीही माझ्यासारखाच आयुष्यातला मोठा दुःख अनुभवलं होतं. त्या रात्री आम्ही खूप वेळ बोलत बसलो. मनात दडलेले ठेवलेले अनेक अडचणी, अनेक वेदना आणि अनेक बोललेले शब्द नकळत एकमेकांसमोर व्यक्त केले होते. बोलता बोलता मयुरी कधी शांतपणे झोपून गेली ते आम्हा दोघांना समजलं नाही. त्या दिवसानंतर आमची दोन तुटलेली मन नकळत एकमेकांच्या आणखी जवळ येऊ लागले. कधी मी प्रसाद घेऊन यायचे, कधी त्यांनी संतोषासाठी वाटा ठेवायचे, तर कधीही ते आमच्यासाठी काहीतरी आणायचे. त्या छोट्या छोट्या काळजातून आमच्या एका या बोलताही जाणणारा विश्वास निर्माण होत होता. माझी जगण्याची पद्धतही बदलू लागली होती. आयुष्याकडे पाहणाऱ्या माझा दृष्टिकोन हळूहळू सकारात्मक होत होता. काही दिवसात आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो. दूरवर विठ्ठल मंदिराचा कळस दिसताच हजारो वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेली होती. आम्ही तिघेही लाखो वारकऱ्यांसोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुढे जात होतो. एवढे दिवस कसे गेले हे आम्हा दोघांनाही कळले नव्हते. दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग होती. आम्ही शांतपणे रांगेत उभा राहिलो. 4-5 तासाचा वेळ लागला होता. त्या संपूर्ण वेळेत संतोष आमची काळजी घेत होता. कधी पाणी आणायचा, तर कधी मयुरी दमली की तिला धीर द्यायचा. अखेर अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. मी भक्तिभावाने विठ्ठलाच्या चरणावर मस्तक टेकावलं. मयुरीनेही निरागस भावनेने हात जोडले आणि डोळे मिटून मनापासून प्रार्थना केली. दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडत होतो, पण मंदिर परिसरात अजून प्रचंड गर्दी होती. अचानक गर्दीचा मोठा लाट आला आणि काही क्षणात आम्ही एकमेकांपासून दूर गेलो. मी आणि मयुरी एका बाजूला राहिलो, तर संतोष गर्दीत कुठेतरी दिसेनासा झाला. मी घाबरलो. इकडे तिकडे पाहू लागलो. काही वेळापर्यंत तोच माणूस प्रत्येक पावलावर आमच्यासोबत होता, पण अचानक नजरेआड झाल्यामुळे मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली. मी गर्दीत सतत त्याला शोधत होते, पण तो कुठे दिसत नव्हता. तेव्हा मला जाणवलं की संतोष माझ्यासाठी फक्त एक सहप्रवासी राहिला नव्हता, तो माझ्या आयुष्याचाही महत्त्वाचा आधार बनला होता. मयुरीही वारंवार विचारत होती, आई, संतोष काका कुठे गेले? तिच्या आवाजातली काळजी ऐकून माझं मन आणखी अस्वस्थ झालं. ती त्याच्या आपलंसं मानू लागली होती. आम्ही जवळपास 4-5 तास मंदिर परिसरात होतो. आसपासच्या गर्दीत त्याचा शोध घेत राहिलो, पण त्याचा काही पत्ता लागला नाही. शेवटी मनावर दगड ठेवून मी मयुरीला म्हणाले, बाळा, आता आपापल्या परत निघायला हवं. त्यानंतर आम्ही मंदिराजवळ दुकानातून थोडंफार खरेदी केली. मयुरीसाठी थोडे खाऊ, चुरमुरे आणि थोडी मिठाई घेतली. माझ्याकडे जेवढे थोडे पैसे होते ते जपून वापरत होते. मग आम्ही दोघे परतीच्या वाटेवर गर्दीतून बाहेर पडू लागलो. तेवढ्यात माझी नजर समोर चालणाऱ्या एका पाठमोऱ्या व्यक्तीकडे गेली. माझं त्याच्याकडे फारसं लक्ष नव्हतं, पण अचानक माझी मुलगी मोठी ओरडली, आई, संतोष काका! असं म्हणत मी माझा हात सोडून त्या पाठमोऱ्या चालणाऱ्या व्यक्तीकडे धावत सुटले. तिच्या पावलांचा आवाज ऐकताच तो व्यक्ती मागे वळून आणि खरंच तो संतोषच होता. मयुरी धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. संतोषनेही तिला प्रेमाने जवळ घेतलं. दोघांनीही डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते. मयुरी रडत म्हणाली, संतोष काका, आम्ही तुम्हाला किती शोधलं, पण तुम्ही कुठेच दिसला नव्हता. संतोषने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्याने खिशातून काही पैसे काढून तिच्या हातावर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मयुरीने तो घेण्यास नकार दिला आणि निरागसपणे विचारलं, तुम्ही आम्हाला सोडून जाणार का? तिचा तो प्रश्न ऐकून माझ्याही डोळ्यात अश्रू आले. मी शांतपणे संतोषजवळ उभे होते. आमची नजर एकमेकांवर खिळली होती. एवढ्या दिवसात संतोषची मला इतकी सवय झाली होती की
तो माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. त्याने माझा प्रयत्न संकटात साथ दिली होती आणि मयुरीवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम दिलं होतं. मी हात जोडून त्याला म्हणाले, संतोष, मी तुमची आयुष्यात ऋणी राहीन. तुम्ही माझी मुलगी मला परत मिळवलं दिल्याबद्दल. दिवस कसे गेले कळलं नव्हतं. तो काही क्षण शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला. त्यानंतर त्याने मयुरीकडे पाहत हळू आवाजात म्हणाला, बाळा, आईचा हात कधी सोडू नकोस. तिची नेहमी काळजी घे. त्या क्षणी आम्ही तिघेही भावूक झालो होतो. मी मयुरीला कडेवर घेऊन आणि जड पावलाने पुढे चालू लागलो. अवघी 2-3 पाऊलेच चालले असेही तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, मालती, 1 मिनिट थांबशील का? मी थांबले. संतोष हळू आवाजात माझ्याजवळ आला आणि काही क्षण तो फक्त माझ्याकडे पाहत राहिला. माझ्या डोळ्यातल्या भावना होत्या त्या माझ्या डोळ्यातच अश्रू दाटले होते. शेवटी त्याने धीर एकावटत म्हणाला, मालती, या काही दिवसात मयुरीचा मला खूप लाड लागला आहे आणि खरं सांगायचं तर तुझ्याकडून तुझा जीवनसाथी हिरावला गेला. माझ्याकडून माझी पत्नी. आपण दोघेही एकटेपणा, दुःख जवळून अनुभवलं आहे. मला आता पुन्हा या रिकाम्या घरात एकटं परत जाण्याची कल्पना सहन होत नाही. जर तुझी हरकत नसेल तर आम्ही एक पुढच्या आयुष्याचा प्रवास एकत्र करूया का? मला तुमच्यासोबत संसार करायचा आवडेल. मी मयुरीला आजपासून माझी मुलगी मानली आहे आणि आयुष्यात तिलाच माझी मुलगी मानेन. जर विठ्ठलाचीही तशीच इच्छा असेल तर आमच्या या नात्याला एक सुंदर संसाराचं रूप देऊया का? त्याचे शब्द ऐकताच माझ्या हृदयाची धडधड वाढली, कारण माझ्या मनात हे जे होतं तेच त्यांना बोललं होतं. मी क्षणभर विठ्ठल मंदिराच्या कळसाकडे पाहिलं. मनात एक विचार आला, कदाचित माझ्या प्रत्येक अश्रू उत्तर विठ्ठलाने आज दिलं होतं. मी थरथरणाऱ्या हाताने त्याचा हातात घेतला आणि हळहस हसत म्हणाले, हो, मला मान्य आहे. माझे शब्द ऐकताच मयुरी आनंदाने टाळ्या वाजू लागले. तो हसत म्हणाला, आई, मला बाबा मिळाले. असे म्हणत ती संतोषला बिलगली. त्या क्षणी आमच्या तिघांच्याही चेहऱ्यावर समाधान आणि आनंद होता. विठ्ठलाच्या साक्षीने आम्ही आमच्या कुटुंबाच्या मदतीने साध्या आणि पारंपरिक पद्धतीने विवाह केला. आज त्या घटनेत अनेक वर्ष झाली आहेत. आमच्या छोट्याशा संसार प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे फुलला आहे. मयुरी आजही संतोष प्रेमाने बाबा म्हणते आणि संतोष तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं निस्सीम प्रेम करतो. प्रत्येक आषाढी एकादशीला आम्ही तिघेही हातात हात घालून पुन्हा वारी करतो. विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवल्यावर मी मनोमन एकच प्रार्थना करते, देवा, कधी तू चमत्कार करत नाहीस, पण योग्य वेळ योग्य माणूस भेटून संपूर्ण आयुष्य सुंदर करून टाकतोस. आयुष्यात कितीतरी मोठे दुःख आलं तरी आशा कधी सोडू नको. देव प्रत्येक वेळी चमत्कार करत नाही, पण योग्य वेळ माणसा आपल्या आयुष्यात पाठवून नव्या आनंदाने सुरुवात नक्की करतो.